हॅलो एव्हरीवन. आज आपण F5 BCom फायनान्शियल अकाउंटिंग सेमिस्टर 2 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 इन्शुरन्स क्लेम प्रॉब्लेम नंबर 7 पेज नंबर 2.36 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेणार आहोत. On 15 September 2024, the premises of Landmark Limited Lasalgaon were destroyed by fire and stock of rupees 1,500 was salvaged and reclaimed by the insured. The business books of records were saved from which the following information is obtained. म्हणजे आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे, 15 सप्टेंबर 2024ला एक लँडमार्क लिमिटेड लासलगावची एक कंपनी आहे. त्या कंपनीला आग लागलेली आहे आणि डिस्ट्रॉयड झाला, म्हणजे आगीमध्ये जळून खाक झालेला आहे गुड्स, आणि त्यातला 1,500 रुपीजचा गुड्स तुम्ही सेव्ह केलेला आहे, वाचवलेला आहे. द बिझनेस लुक्स म्हणजे त्यांनी रेकॉर्ड्स आपल्याला खाली दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे स्टॉक ॲज ऑन 1 जानेवारी 2023. आता सगळ्यात पहिलं आपलं इयर आपल्याला बघून घ्यावं लागेल की तुमचं इयर कोणतं आहे. बघा, हा आहे 1 जानेवारी. जो पण 1 तारखेचा स्टॉक असतो तो ओपनिंग स्टॉक असतो, आणि 31 मग ती मंथ कोणताही असो तर 31चा असतो, 31 तारखेचा असतो तो क्लोजिंग स्टॉक असतो. तर इथं सांगितलेलं आहे 1 जानेवारी 2023. म्हणजे तुमचं जे अकाउंटिंग इयर किंवा असेसमेंट इयर आहे ते इयर आहे असं 1 जानेवारी 2023. म्हणजे प्रिव्हियस इयर म्हणूया आपण, असेसमेंट इयर नाही आहे. तर हे तुम्हाला जे गिवन इन्फॉर्मेशन आहे ती 1 जानेवारी 2023 टू ते कुठपर्यंत महिने आहेत हे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 31 डिसेंबर 2023. हे तुमचं प्रिव्हियस इयर आहे, असेसमेंट इयरच्या अगोदरचं. जे तुमचं आत्ताचा करंट इयर आहे, जे आग लागल्याचं इयर आहे ते इयर ह्याच्या पुढं चालू होईल. 31 डिसेंबर 2023 नंतर तुमचं इयर चालू होईल 1 जानेवारी 2024. 2024 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि आग लागलेली आहे सप्टेंबर. आपण सप्टेंबरपर्यंतच जाऊ. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. 15 सप्टेंबर 2024 इथपर्यंत आग लागल्याचं हे इयर आहे. ह्याचं जे पण तुम्ही पोस्टिंग करणार आहात, इथला जो स्टॉक असेल, सेल्स असतील, परचेजेस असेल, तर ते हे येणार आहे मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटला. ट्रेडिंग अकाउंट. तर इथले जे पण ह्या तारखेचे जे पण सेल्स असतील, ओपनिंग स्टॉक असेल, परचेजेस असतील, क्लोजिंग स्टॉक असेल, तर ह्या तारखेचा असेल तो मेमोरेंडमला येईल, आणि ह्या तारखेचे असतील ते ट्रेडिंगला. ट्रेडिंग अकाउंट. तर तारीख नीट बघा, ही तारीख खूप महत्त्वाची आहे. ह्याच्यावरून तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं सोपं जाणार आहे. तर आपल्याला बघा, आता इथं दिलेला आहे हा जो स्टॉक आहे हा ट्रेडिंगला येणार आहे. म्हणजे इथं आपण पेन्सिलनी नोट करू शकतो, कारण 1 जानेवारी 2023चा. तर हा येणार आहे ट्रेडिंग अकाउंटला, की जो आपण एक ट्रेडिंग अकाउंट ओपन करतो, आणि दुसरा मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटचा मिनिंग काय आहे की मेमोरेंडम म्हणजे आपण निवेदन तयार करत आहोत, आणि ते निवेदन कोणाला तरी देणार आहोत. म्हणजे जे प्रत्यक्ष किती गुड्स आपला जळालेला आहे, किती वाचलेला आहे, जेव्हा आग लागली तेव्हा आपल्या शॉपमध्ये किंवा आपल्या कंपनीमध्ये किती गुड्स होता, हे आपण विमा कंपनीला इन्फॉर्मेशन देतो. तर इन्फॉर्मेशन देण्यासाठी जो अकाउंट बनवलेला असतो त्याला आपण म्हणतो मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट. तर 2 अकाउंट आपण ओपन करणार आहोत. एक ट्रेडिंग अकाउंट मी इथं केलेलं आहे बघा, इथं केलेलं आहे, एक ट्रेडिंग अकाउंट केलेलं आहे, आणि इथं मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार केलेलं आहे. तर मग आपल्याला इथली इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे इथं आपण बघितलं 1 जानेवारी 2023 म्हणून हा येणार आहे ट्रेडिंग अकाउंटला, आणि हा 31 डिसेंबर 2023 म्हणजे ह्या तारखेचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, क्लोजिंग स्टॉक आहे. त्याच्यानंतर दिलेले आहेत परचेजेस फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2023. म्हणजे इथले आहेत हे परचेजेस ट्रेडिंग अकाउंटला येणार आहेत. सेल्स दिले, सेल्स फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2023 ह्या तारखेचे सेल्स आहेत, म्हणून हे ट्रेडिंग अकाउंटला येणार आहे. पुढे दिलेला आहे परचेज फ्रॉम 1 जानेवारी 2024
जानेवारी 2024 टू 15 सप्टेंबर 2024 ह्या तारखेचे सेल्स दिलेले आहेत, म्हणून हे येणार आहेत मेमोरंडमला. परचेजेस दिलेले आहेत, तर परचेजेस फ्रॉम 1 जानेवारी 2024 टू 15 सप्टेंबर 2024 हे येणार आहे मेमोरंडमला, म्हणून मी इथे यम लिहिलं. सेल्स फ्रॉम 1 जानेवारी 2015 1 जानेवारी टू 15 सप्टेंबर 2024 ह्या इयरचे आपल्याला सेल्स दिलेले आहेत, हे पण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला येणार आहेत. इन द आणि इथला जो क्लोजिंग स्टॉक असेल तो तुमचा इथं ओपनिंग होतो, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचा क्लोजिंग स्टॉक मेमोरंडमला ओपनिंग होतो. आता इथं हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे, काळजीपूर्वक सॉल्व करायचा आहे. इथं दिलेला आहे इन व्हॅल्युइंग द स्टॉक ॲज ऑन 31 डिसेंबर 2024. आता बघा आपल्या इथं 31 डिसेंबर 2024 नाही आहे, तर इथं डेट चुकलेली आहे, तर तुम्ही ह्याचं करेक्शन करून घ्या. इथं 24 नाही 23 आहे, 23 आहे 2023. याला असं राऊंड करा आणि तारीख इथं लिहून ठेवा 2023 आहे. ते चुकून प्रिंट मिस्टेक झालेला आहे, 2024 नाही तर 2023 आहे. तर त्याने सांगितलं की इथं जो स्टॉक होता, जो आपला क्लोजिंग स्टॉक होता, तर तो क्लोजिंग स्टॉक म्हणला असं सांगितलं आहे इन हॅविंग द स्टॉक ॲज ऑन 31 डिसेंबर 2023 ₹1000 हॅड बीन रिटर्न ऑफ सर्टन स्टॉक हॅविंग कॉस्ट ऑफ ₹2250. म्हणजे त्याने असं सांगितलं आहे की तुमच्याकडं 2250चा एक स्टॉक होता, त्यातला ₹1000 स्टॉक आहे तो राईट ऑफ झालेला आहे, राईट ऑफ झाला म्हणजे काय, तर घाळ झाला. आता इथं आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये असं तुम्ही समजायचं आहे, राईट ऑफ म्हणजे कमी करणे, तर ॲक्च्युली ह्याचा अर्थ आहे तो घाळ झालेला आहे, म्हणजे सापडत नाही. ₹1000 स्टॉक आहे तो आपल्या शॉपमध्ये किंवा आपल्या कंपनीमध्ये सापडत नाही आहे. असा टोटल कितीचा स्टॉक होता, 2250 मधला व ₹1000 स्टॉक सापडत नाही आहे. तर आता इथं जी पण आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे ते नीट काळजीपूर्वक वाचा. जी इन्फॉर्मेशन तुम्हाला पॅसेजमध्ये दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन अबनॉर्मल स्टॉकशी रिलेटेड आहे. तर इथं बघूया आपण काय काय दिले. तर 2250चा स्टॉक होता, त्यातला 1000चा स्टॉक रिटर्न ऑफ झाला म्हणजे घाळ झालेला आहे. आणि पुढं सांगितलेलं आहे हाफ ऑफ दीज स्टॉक्स वेअर सोल्ड इन जुलै 2024 फॉर ₹1250. आता इथं बघा हाफ लिहिलं आहे, म्हणजे हा जो स्टॉक होता बघा कितीचा स्टॉक होता, पेनने दाखवते. ₹2250चा स्टॉक होता, त्यातला ₹1000 सापडत नाही आहे, म्हणजे राहिला कितीचा स्टॉक तुमच्या शॉपमध्ये आहे, ₹1250चा स्टॉक आहे. तो विकला कितीला, तर तेवढ्यालाच विकलेला आहे, सोल्ड केला एवढा शिल्लक होता माल, तो विकला सोल्ड केला ₹1250ला सोल्ड केला, एवढ्याला सोल्ड केला असं त्याने आपल्याला इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलं आहे. तर हा जो पण गुड्स आहे हा अबनॉर्मल स्टॉक आहे, म्हणजे ज्याची इन्फॉर्मेशन वर दिलेली नाही आणि तुम्हाला जे ब्रॅकेटमध्ये खाली जी इन्फॉर्मेशन दिली पॅसेजमध्ये, तर ती इन्फॉर्मेशन अबनॉर्मल स्टॉकशी रिलेटेड आहे, हे लक्षात ठेवा. अबनॉर्मल स्टॉक म्हणजे काय, असा स्टॉक आहे की जो म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, असा स्टॉक आहे की जो विकला जाणार नाही किंवा असा खराब झालेला आहे किंवा खूप जुना झालेला आहे, त्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू नाही आहे, किंवा तो असा आहे की काळाच्या ओघानुसार त्याची डिमांड कमी झालेली आहे, लोक त्याला घेत नाहीत किंवा त्याची मागणी खूपच कमी झालेली आहे. फॉर एक्झाम्पल बघा, जेव्हा नवीन एखादं इन्व्हेन्शन येतं तेव्हा जुन्या वस्तू पडून राहतात, मग असा राहिलेला जुना स्टॉक आहे, तर किंवा खराब झालेला असेल किंवा ज्याला मागणी नाही असा स्टॉक आहे, त्याला अबनॉर्मल स्टॉक म्हणायचा आहे. तो कितीचा होता, तर ₹2250चा स्टॉक होता, त्यातला ₹1000चा स्टॉक आपल्याला सापडत नाही आहे आणि मग आपल्याजवळ आहे किती, 1250चा, आणि तो विकला कितीला, तेवढ्याच किमतीला विकला. का विकला असेल कमी किमतीत, कारण त्याला मागणी नाही आहे म्हणून, किंवा लोक ती आउटडेट झालेला स्टॉक आहे की ज्याची व्हॅल्यू कमी झालेली आहे, आउटडेटेड स्टॉक आहे, असा आउटडेटेड स्टॉक आपण त्याच किमतीला विकलेला आहे. तर हे थोडंसं इन्फॉर्मेशन नीट बघा, कारण आपल्याला ह्याचं आज कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्याच्यानंतर दिलं आहे द बॅलन्स इज एस्टिमेटेड टू बी वर्थ द ओरिजिनल कॉस्ट सब्जेक्ट टू, बघा आता बॅलन्स इज टू बी असं सांगितले, ओरिजिनल कॉस्ट म्हणजे थोडंसं पुढं बघूया आपण. सब्जेक्ट टू द अबव एक्सपेन्शन्स ग्रॉस प्रॉफिट हॅड रिमेंड
ॲट द युनिफॉर्म रेट, म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे की जो हा ह्यातला 2250मधला 1000 रुपयाचा स्टॉक सापडत नाही आहे आणि हा जो स्टॉक तुम्ही एवढ्याला विकलेला आहे म्हणजे युनिफॉर्म रेटला विकला आहे. म्हणजे काय केलं आहे की एकसारख्या रेटनी, म्हणजे तुम्ही जास्त प्रॉफिट न घेता तो विकलेला आहे युनिफॉर्म रेटनी. ऑन 14 सप्टेंबर 2024 गुड्स वर्थ ₹1000 हॅज बीन रिसिव्ड बाय द गोडाऊन कीपर. गोडाऊन कीपरला हा जो हरवलेला स्टॉक होता तुमचा, जो सापडत नव्हता स्टॉक, तो सापडला. कधी सापडला तर 14 सप्टेंबर, हे आग लागायच्या आदल्या दिवशी. बघा इथं आपली आग कधी लागली, 15 सप्टेंबरला आग लागलेली होती. त्याच्या अगोदर 1 दिवस अगोदर तो स्टॉक सापडलेला आहे, म्हणजे तो आपल्या स्टॉक कंपनीमध्ये स्टॉक आहे. तर इथं सांगितलं आहे की तो वर्थ रुपीजचा होता. कितीचा होता की जो 1000 रुपयाचा हरवलेला स्टॉक सापडलेला आहे गोडाऊन कीपरला, बट हॅड नॉट बीन एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स किंवा पर्चेस बुकमध्ये त्याची एंट्री केलेली नाही. म्हणजे हे अनरेकॉर्डेड पर्चेजेस आहेत. पर्चेस बुकमध्ये एंट्री नाही केली, नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स किंवा पर्चेस बुकमध्ये त्याची एंट्री केलेली नाही. म्हणजे हे 1000 आहेत. हे गुड्स पहिला काय झाला होता, रिटर्न ऑफ झाला होता आणि नंतर काय झालं, तो अनरेकॉर्डेड आहे. म्हणजे कधी अनरेकॉर्डेड आहे तर 14 सप्टेंबरला सापडला आहे, म्हणजे इथं आहे मेमोरंडमला तो अनरेकॉर्डेड आहे. आणि ह्या तारखेला बघा इथं सांगितले 13 डिसेंबर 2023ला 1000 रुपयाचा रिटर्न ऑफ झाला. तर इथं जो आहे 1000 रुपीजचा स्टॉक तो रिटर्न ऑफ झालेला आहे. राईट ऑफ पण म्हणतात त्याला, राईट ऑफ झाला. तर हा कधी झाला तर 31 डिसेंबर 2023ला झालेला आहे. म्हणजे हा इथं रिटर्न ऑफ आहे आणि इथं आहे तो काय झालं आहे, सापडला आहे, म्हणजे तो अनरेकॉर्डेड इथं आहे, सापडला आहे, पण तो काय आहे रेकॉर्ड नाही झाला, म्हणून तो अनरेकॉर्डेड पर्चेजेस आहेत. कितीचा आहे तर 1000 रुपीजचाच गुड्स सापडला. इथं राईट ऑफ झाला होता कधी तर 31 डिसेंबरला राईट ऑफ झाला होता आणि तो 15 सप्टेंबर म्हणजे ह्याच्या अगोदर 14 सप्टेंबरला तो काय झालेला आहे, अनरेकॉर्डेड पर्चेजेस म्हणून आपल्याला लक्षात आलं की त्याचं रेकॉर्ड केलेलं नाही. गुड्स सापडला पण त्याचं नोंद अकाउंट्स बुकमध्ये, बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये केलेली नाही. तर मग तो आपण करायचा आहे, जे केलं नाही ते करून टाकायचं आहे. तर हा क्वेश्चन इथंच हे वर्किंग नोट नीट समजून घ्या, म्हणजे आपल्याला पोस्टिंग करणं सोपं जाईल. तर आता आपण काय करूया, क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करूया. पहिला आपण बनवणार आहोत ट्रेडिंग अकाउंट. म्हणून वर मी लिहिलेलं आहे इन द बुक्स ऑफ लँडमार्क लिमिटेड लासलगाव, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2023. बघा हा आपला अकाउंट बनवलेला आहे डिसेंबरपर्यंत, जानेवारी टू डिसेंबर ट्रेडिंग अकाउंट आहे. मग ज्या पण तारखा आपण इथं लिहिलेलंच आहे. स्टॉक आहे, ओपनिंग स्टॉक आहे 12,500. आपण इथं लिहूया टू ओपनिंग स्टॉक. इथं तारीख लिहायची असेल तर तुम्ही लिहू शकता 1/1/2023. 12,500चा ओपनिंग स्टॉक होता. टू पर्चेजेस हा क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉक क्रेडिट साईडला येणार आहे म्हणून मी लगेच नाही पोस्ट केला. पर्चेजेस आहेत 1,18,500. 1,18,500. त्याच्यानंतर आहे सेल्स आहेत 1,50,000. आपण इथं सेल्स लिहितो क्रेडिटला म्हणून पहिलं लिहूया आपण बाय सेल्स 1,50,000. 1,50,000. आणि त्याच्यानंतरची जी इन्फॉर्मेशन आहे ती मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटची आहे, पण आपला क्लोजिंग स्टॉक लिहायचा राहिलेला आहे. त्याला आपण काय करणार आहोत बघा इथं हा सांगितलं मी की 31 डिसेंबर 2023ला 1,000चा रिटर्न ऑफ आहे. म्हणजे जो पण तुमचा क्लोजिंग स्टॉक आहे त्याला ॲडजस्टमेंट आहे हे लक्षात ठेवा. म्हणून आपण काय करणार आहोत, जो पण क्लोजिंग स्टॉक आहे त्याला आतमध्ये लिहिणार आहोत क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे इथं 17,500. आपण आतमध्ये लिहिणार आहोत 17,500 आणि ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे
राईट ऑफ झालेला स्टॉक. राईट ऑफ झालेला म्हणजे की तो आपल्याजवळ आहे, म्हणजे एकूण आपल्याजवळ स्टॉक किती होता हे सांगायचं आहे, म्हणून मी ॲड करणार आहे. कारण मला कळायला पाहिजे की ज्यावेळेस आग लागायच्या अगोदरचं जे प्रिव्हियस इयर आहे त्या इयरला माझ्याजवळ किती स्टॉक होता. कारण हा नाही सापडला, पण जरी सापडला नसला तरी पण तो होता आपल्याच शॉपमध्ये. तर म्हणून आपण इथं लिहिणार आहोत. आणि तो पण सांगितलं की ह्या तारखेला, तारीख पण सांगितली, ह्या तारखेला तो सापडत नव्हता म्हणून तो राईट ऑफ दाखवतोय. म्हणजे तो आपण आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समधून काढलाय, पण तो होता म्हणून आपण इथं ॲड करतोय की टोटल माल आपल्याजवळ किती होता, आपल्या कंपनीमध्ये टोटल गुड्स आग लागली त्याच्या अगोदरच्या वर्षी किती होता, म्हणून आपण इथं ॲड करतोय. त्याला आपण इथं म्हणणार आहोत अमाऊंट, किंवा तुम्ही अबनॉर्मल स्टॉक पण म्हणू शकता, पण आपल्याला त्यांनी इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलं रिटर्न ऑफ झालेला आहे, म्हणून तुम्ही इथं असं पण म्हणू शकता रिटर्न ऑफ. तर इथं आपण लिहूया अमाऊंट रिटर्न ऑफ. राईट ऑफ पण म्हणतात त्याला, राईट ऑफ स्टॉक असं पण म्हणू शकता. अमाऊंट राईट ऑफ सर्टन स्टॉक असंच लिहूया आपण शॉर्टकटमध्ये. 1000 रुपये अमाऊंट झाली 18,500. क्लोजिंग स्टॉक झाला 18,500. तर आता आपल्याला हा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचा आहे, पण त्याच्या अगोदर आपण खालची इन्फॉर्मेशन फुलफिल करूया. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे बघा, सेल्स झाल्यानंतर परचेजेस दिलेले आहेत, आपण मेमोरेंडमला टाकणार आहोत 17,500. पण हा क्लोजिंग स्टॉक आहे, हा इथं मेमोरेंडमला ओपनिंग होतो, मग आपण इथं लिहिणार आहोत टू ओपनिंग स्टॉक. $18,500. आता आपल्याला ओपनिंग स्टॉक पण आतमध्ये लिहायचा आहे. का लिहायचं आहे? कारण स्टॉकला तुमच्या ॲडजस्टमेंट आहे म्हणून, आणि परचेजेसला पण ॲडजस्टमेंट आहे. मी इथं लिहिले बघा, अनरेकॉर्डेड परचेजेस आहेत, म्हणजे तुमचे ह्या मेमोरेंडम जे ट्रेडिंग अकाउंट आहे त्याचे जे परचेजेस आहेत ते आतमध्ये येणार आहेत, आणि स्टॉक पण आतमध्ये येणार आहे कारण स्टॉकला पण ॲडजस्टमेंट आहे म्हणून. तर आपण इथं स्टॉकची व्हॅल्यू काय केलेलं आहे इन्फॉर्मेशनमध्ये किंवा मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटला पण आतमध्ये लिहिलेली आहे. तर स्टॉकची व्हॅल्यू आहे 18,500, इथं आपण पुट केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, परचेजेस लिहायचे आहेत, पण त्याच्या अगोदर तुम्हाला ना इथं ॲडजस्टमेंटसाठी एक लाईन किंवा 2 लाईन तुम्ही सोडा. त्याच्यानंतर लिहा टू परचेजेसची अमाऊंट आहे, परचेजेस कुठं आहेत बघा, इथं 37,500. तर त्याला पण आपल्याला आतमध्ये लिहायचं आहे 37,500, कारण अनरेकॉर्डेड परचेजेस आपण ॲड करतो म्हणून. त्याच्यानंतर आहेत सेल्स दिलेले आहेत 51,250. आता इथं आपल्याला सेल्सला पण, कारण इथं सेल्सला पण ॲडजस्टमेंट आहे, कारण त्यांनी बघा इथं सांगितलं आहे हाफ ऑफ दिस गुड्स वेअर सोल्ड फॉर ₹1,250. म्हणजे सेल्सला पण इफेक्ट झालेला आहे, म्हणून आपण इथं सेल्स पण आतमध्येच लिहिणार आहोत. सेलची व्हॅल्यू आहे 51,250. तर तुम्ही इथं ना स्टार करून ठेवू शकता. कशाला स्टार करून ठेवायचं आहे, सेल्सला, परचेजेसला, आणि हा तर क्लोजिंग स्टॉकला होणारच आहे, म्हणून आपण इथं स्टॉकला पण करून ठेवूया, ह्याला स्टार होणार आहेत. तर हे लक्षात ठेवा, आपण ते आतमध्ये लिहिलेलं आहे कारण आपल्याला ॲडजस्टमेंट करायची आहे. आता आपण काय करूया, पोस्टिंग झालं इथलं, तर ह्याला क्लोज करूया ह्या अकाउंटला आणि ग्रॉस प्रॉफिट काढूया. 500 रुपीज 8 5 + 1 6 1,68,500. क्रेडिटला टोटल जास्त, नेहमी क्रेडिटचीच टोटल जास्त येते. ग्रॉस प्रॉफिट काढूया. CD ह्याला स्टार करूया आणि ब्रॅकेटमधून लिहूया बॅलन्सिंग फिगर. बॅलन्सिंग फिगर. तर ग्रॉस प्रॉफिट काढायचं आहे, मायनस करूया आपण किती येतं आहे बघू.
इथं बघूया किती येतं आहे. 1,18,500 1,18,500 प्लस 12,500 1,31,000 झालं. त्याच्यातून मायनस करायचं आहे 1,68,500 37,500. ग्रॉस प्रॉफिट आला 37,500. 37,500. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावरून ग्रॉस प्रॉफिट रेट फाइंड आउट करायचं आहे. तर आपण खाली लिहूया कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल्स. Calculation of gross profit rate on sales. कशावर काढतो तर सेल्सवर ग्रॉस प्रॉफिटचा रेट शोधतोय. म्हणून फॉर्म्युला आहे त्याचा ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय सेल्स इंटू 100. तर ग्रॉस प्रॉफिट आहे 37,500 डिवाइड बाय सेल्स आहेत 1,50,000 इंटू 100. आपण कॅल्सीवर करूया. 37,500 डिवाइड बाय 1,50,000 इंटू 100. 25%. इथं लिहूया आपण ग्रॉस प्रॉफिट रेट आहे 25%. तर आपल्याला इथं ग्रॉस प्रॉफिट काढता येतो, पण पहिलं आपल्याला ही ॲडजस्टमेंट जी दिलेली आहे त्या कंप्लीट करायच्या आहेत. मग हा जो 25% आहे तो मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला सेल्सवर 25% ग्रॉस प्रॉफिट असेल. पण पहिलं आपण बघूया इथं काय केलं, आपण राईट ऑफ केलं. राईट ऑफ झालेली जी स्टॉक होता, म्हणजे जो हरवलेला स्टॉक होता तो स्टॉक आपण इथं ॲड केला. कारण टोटल स्टॉक आपल्या शॉपमध्ये किंवा कंपनीमध्ये एवढ्याचा होता. जेव्हा आग लागायच्या अगोदरचं जे वर्ष होतं त्या वर्षाला काय आहे राईट ऑफ झालेला होता, म्हणजे हरवलेला होता. पण स्टॉक होता आपल्या शॉपमध्ये, सापडत नव्हता. तर असा आपल्या शॉपमध्ये किंवा कंपनीमध्ये 18,500 रुपीचा स्टॉक होता. आता काय केलं, म्हणून आपण हे 1,000 ॲड केले रिटर्न ऑफचे. आता हे जे रिटर्न ऑफ झालेली जो स्टॉक आहे तो परत सापडलेला आहे 1,000 रुपयाचा. म्हणून तो अनरेकॉर्डेड आहे असं सांगितलं आहे की त्याचं रेकॉर्डिंग परचेस बुकमध्ये झालेलं नाही. म्हणून ते परचेजेसमध्ये हा 1,000 रुपयाचा स्टॉक ॲड होणार आहे. म्हणून मी इथं लिहिलं ॲड अनरेकॉर्डेड परचेजेस. अमाऊंट आहे 1,000 आणि बाहेर आलं 38,500. ॲड का केलं, कारण ते अनरेकॉर्डेड परचेजेस आहेत म्हणून. आता आपल्याला इथं बघायचं आहे की जो नॉर्मल स्टॉक आहे तो कितीचा होता, तर 2,250 रुपीचा स्टॉक होता. अबनॉर्मल म्हणजे काय, तर आउटडेट झालेला आहे की जो आपण विकू शकत नाही किंवा त्याला डिमांड नाही आहे, तो असाच पडून राहणार आहे. कधी गिराईक आलं तर विकलं जाईल, अदरवाईज तो विकला जाणार नाही. म्हणून काय करायचं आहे, आपण ह्या ओपनिंग स्टॉकमधून त्याला लेस करायचं आहे, कारण तो आउटडेटेड आहे म्हणून. तर म्हणून आपण इथून लेस करणार आहोत. त्याला म्हणायचं आहे अबनॉर्मल स्टॉक. $2,250 रुपीचा अबनॉर्मल स्टॉक होता, तो मायनस करायचा आहे. आपण मायनस करून घेऊया. 18,500 मायनस 2,250 16,250. अबनॉर्मल स्टॉक ओपनिंग स्टॉक किती झाला, 16,250. हा होता तुमचा ओपनिंग स्टॉक. तर नीट लक्षात ठेवा, इथं आपण लेस का केला, कारण तो विकला जाईल का नाही माहिती नाही, म्हणजे तो आउटडेटेड आहे म्हणून आपण इथून लेस केला. म्हणजे आपण एवढा स्टॉक विकू शकतो. आणि सेल्समध्ये काय सांगितलं आहे बघा, त्यांनी एवढ्याचा गुड सेल केला. बघा इथं लिहिले हाफ ऑफ दीज गुड्स, म्हणजे ह्याच्या अर्धे जे गुड्स होते, मी इथं वर्किंग तुम्हाला करून दाखवलेलं होतं. एवढा स्टॉक आपला काय झालेला होता, एवढा अबनॉर्मल स्टॉक होता. त्यातला 1,000चा स्टॉक सापडत नव्हता. त्यातला 1,250ला एवढा स्टॉक राहिला.
मग एवढा राहिलेला स्टॉक एवढ्याच किमतीला विकलेला आहे, म्हणजे काय झाले, सेल्स झाले. म्हणून काय झालं तर तो असा स्टॉक विकला आहे आपण की जो आउटडेटेड होता. म्हणून इथं पण आपल्याला तो लेस करायचा आहे. तर लिहा लेस. तर लिहिताना काय लिहाल तुम्ही, इथं सांगितले तेच लिहा. कसला स्टॉक विकलेला आहे तर अबनॉर्मल स्टॉक विकलेला आहे की जो बॅलन्स राहिलेला होता, म्हणजे जो इथं आपण दाखवलेलं होतं, हा जो बॅलन्स, हा बॅलन्स हा स्टॉक विकलेला आहे. हा सापडत नव्हता, एवढा स्टॉक होता, त्यातला एवढा सापडत नव्हता, हाच तुम्हाला सापडला आहे. हा स्टॉक तुम्ही एवढ्या रुपयाला विकलेला आहे. तर मग आपण इथं लिहिणार आहोत सेल्स प्रोसीड ऑफ हाफ ऑफ नॉर्मल स्टॉक. कितीला विकला तुम्ही तर 1250 रुपीज. सेल्स किती झाले मायनस केलं तर 50,000. 51,200 मायनस 1,250. आता आपल्याला काय करायचं आहे तर इथं क्लोजिंग स्टॉक पण काढायचा आहे. तो बॅलन्सिंग फिगरने निघणार आहे. पण ग्रॉस प्रॉफिट एवढ्या टक्के काढायचं आहे. मग तुम्ही इथं लिहिणार आहात टू ग्रॉस प्रॉफिट. CD ह्याला स्टार नाही येणार आहे, सॉरी स्टार नाही येणार आहे. तर तो सेल्सवर 50,000वर 25% काढायचा आहे. म्हणून आपण इथं लिहूया 25% ऑन सेल्स. ऑन सेल्स. आता त्याच्यावर कसं काढायचं बघा. तर सेल्स किती आहेत 50,000. इथले सेल्स घ्यायचे आहेत. आपण मेमोरेंडमला आहे त्याच्यावर 25%, म्हणजे 25% काढायचं आहे. कसं काढणार तुम्ही 50,000 इंटू 25%, म्हणजे 12,500 हा आला तुमचा ग्रॉस प्रॉफिट. 12,500. आता आपल्याला इथं काढायचं आहे क्लोजिंग स्टॉक. जेव्हा आग लागली तेव्हा तुमच्या शॉपमध्ये कितीचा स्टॉक होता, क्लोजिंग स्टॉक. तर आता क्लोजिंग स्टॉक आपण बॅलन्सिंग फिगरनी शोधूया. किती येतोय बघूया बॅलन्सिंग फिगरनी. बॅलन्सिंग फिगरनी काढूया. मला वाटतं ही साईडची टोटल जास्त असणार आहे. 16,250 प्लस 38,500 प्लस 12,500, 67,500. आपण इथं क्लोज करूया एवढ्याला. हा 67,250. क्लोजिंग स्टॉक CD म्हणणार आहोत, त्याला स्टार करणार आहे आपण, किंवा तो बॅलन्सिंग फिगरने आपल्याला सापडलेला आहे. तर क्लोजिंग स्टॉक मायनस करूया आपण 50,000, 17,000. क्लोजिंग स्टॉक किती मिळाला आपल्याला 17,250. हा झाला आपला क्लोजिंग स्टॉक. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, थोडंसं वर्किंग करायचं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा आपल्या फर्मला किंवा कंपनीला आग लागली तेव्हा 17,250चा स्टॉक तुमच्या कंपनीमध्ये होता. पण त्यातलं तुम्ही क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की 1,500 रुपीजचा स्टॉक तुम्ही सेव्ह केलेला आहे. बघा इथं लिहिलेलं आहे, वाचवला आहे. म्हणून आपण व्हॅल्यू काढायची आहे. व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. फायर. तर मग आता काय काढायचं आहे तर आपल्याकडे स्टॉक किती होता पहिलं हे दाखवायचं आहे. म्हणून आपण लिहिणार आहे नॉर्मल स्टॉक. नॉर्मल स्टॉक किती होता तर 17,250. आता आपल्याला हे बघायचं आहे
की इथं सांगितलेलं आहे बघा क्वेश्चनमध्ये, नीट बघा थोडंसं, इथं काळजीपूर्वक बघा. इथं सांगितलेलं आहे की 2250चा, मी इथं वर्किंग पण केलं होतं बघा, तुम्हाला ते पण दाखवते. 2250चा स्टॉक होता, त्यातला अर्धा स्टॉक ह्याच्या हाफ लिहिलं आहे, हाफ स्टॉक एवढ्याला विकला असं सांगितलं आहे. ह्याच्या अर्धा बघा, आता इथं नीट बघा, थोडंसं समजून सांगते तुम्हाला. त्याच्या अर्धा, एकच मिनिट, त्याच्या अर्धा म्हणजे किती, तर 2250च्या हाफ स्टॉक म्हणजे डिवाइड बाय 2, अर्धा म्हणजे 1125चा स्टॉक तुम्ही कितीला विकलेला आहे, एवढ्याला बघा. असं सांगितलेलं होतं की जो पण स्टॉक होता हा 1150चा, त्याच्यातला एवढ्याला विकला, म्हणजे ह्याच्यातला अर्धा स्टॉक 2250मधला 1000चा स्टॉक तुमचा काय झालेला होता, हरवलेला होता, सापडत नव्हता, म्हणजे राहिला किती, 1150. हा स्टॉक तुम्ही विकलेला आहे असं सांगितलं आहे. आणि त्यांनी सांगितलं जो अर्धा राहिलेला होता, किती राहिलेला होता, अर्धा राहिलेला होता, ह्याच्या हाफ म्हणजे किती, इंटू 1/2 म्हणजे आलेला आहे 1125चा स्टॉक अजून तुमच्या शॉपमध्ये शिल्लक आहे. तर तो पण जळालेला आहे, मग त्याची आपल्याला नुकसान भरपाई मिळायला पाहिजे, म्हणून आपण काय करणार आहोत, ह्या स्टॉकमध्ये त्याला ॲड करणार आहोत. परत समजून घ्या बघा, त्यांनी इथं क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे हाफ ऑफ दीज गुड्स म्हणजे ह्या गुड्समधला अर्धा. त्यांनी असं सांगितलं होतं की एवढा स्टॉक होता, त्यातला 1000 स्टॉक सापडत नव्हता, म्हणजे राहिला किती, सापडला किती, 1250 रुपयाचा. हा स्टॉक एवढ्यालाच विकला असं सांगितलं. आता विकला, कुठला विकला की राहिलेला विकला. परत काय सांगितलं त्यांनी की 1000 स्टॉक हा सापडलेला आहे आणि तो अनरेकॉर्डेड परचेजेस आहेत, म्हणजे त्याचं रेकॉर्ड झालेलं नाही, पण ह्याच्या अर्धा स्टॉक तुम्ही विकलेला आहे. अर्धा काय केलं, अर्धा स्टॉक. आता नीट समजून घ्या, अर्धा स्टॉक म्हणजे किती बघा, एवढा स्टॉक तुम्ही एवढ्या किमतीला विकलाय असं झालं. यातला अर्धा जो स्टॉक होता तो एवढ्या किमतीला विकलाय. परत एकदा समजून घ्या बघा, इथं असं सांगितलं आहे 2250चा एकूण स्टॉक होता, त्यातला 1000 स्टॉक तुमचा सापडत नव्हता, म्हणजे ह्याच्या अर्धा जो स्टॉक होता तो किती आहे, अर्धा स्टॉक होता 1125चा, तो विकला कितीला, तर 1250ला विकला, मग राहिला किती, 1125चा शिल्लक आहे, तो अजून विकलाय का, नाही विकला, म्हणून तो स्टॉक काय करायचा आहे, ह्याच्यामध्ये अबनॉर्मल स्टॉक म्हणून ॲड करायचा आहे. तो जळाला आहे, म्हणजे टोटल एवढा तर जळाला आहे, एवढ्याचं तर नुकसान झालेलंच आहे, पण हा पण स्टॉक होता त्याच्यात कितीचा होता, तर 1125चा पण स्टॉक तुमच्या शॉपमध्ये आग लागली तेव्हा होता, म्हणून इथं लिहायचं आहे ॲड अबनॉर्मल स्टॉक. आपल्याला इथं काढायचं आहे 2250 इंटू 1/2, अर्धा, किंवा तुम्ही हाफ लिहू शकता, म्हणजे 50% पण असतं, 50% म्हणजे अर्धा, 1125चा, म्हणजे टोटल तुमचं नुकसान किती झालं, 5 2 + 1 7 2 आणि 1 3 7 आणि 1 8 18,375 रुपीजचं नुकसान झालं. मग तुम्ही वाचवला किती, एवढा तर तुमचा जळाला, त्यातला वाचला किती तो लेस करायचा, म्हणजे तो नुकसान झालं का तुमचं वाचलेलं स्टॉकचं नाही, म्हणून तुम्ही इथं म्हणणार आहे स्टॉक सेल किंवा सॅल्वेज. किती वाचवलं आहे, तर बुकमध्ये सांगितलं आहे 1500 रुपयाचं स्टॉक तुम्ही वाचवलेला आहे. इथं आहे बघा 1500 रुपयाचं स्टॉक तुम्ही सेव्ह केलेला आहे, म्हणजे एवढ्याचं नुकसान नाही झालं. म्हणजे प्रत्यक्ष नुकसान किती झालं बघा, 75, 8 आणि 5 13, 8तनं 2 गेले 6, 16,875. मग ही व्हॅल्यू आपल्याला मिळायला पाहिजे विमा कंपनीकडून, म्हणून आपण इथं म्हणणार आहे एवढ्या किमतीचा माल जळाला. व्हॅल्यू of stock destroyed by fire. मग आता विमा कंपनी तर पॉलिसीची, ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला पॉलिसीची व्हॅल्यू दिलेली नाही की एवढ्या किमतीची विमा पॉलिसी आहे वगैरे, असं काही दिलेलं नाही, म्हणून तुम्हाला काय करणार आहोत, आपण काय करणार आहोत, एवढ्या किमतीचा इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम करणार आहोत की आम्हाला एवढी नुकसान भरपाई द्या. म्हणून आपण इथं म्हणणार आहोत इन्शुरन्स कंपनी
क्लेम, किंवा असं लिहिलं ना नुसतं तरी चालेल, अमाऊंट क्लेम. नाहीतर लिहूया आपण, कारण इन्शुरन्स कंपनीला आपण मागणार आहोत म्हणून इथं लिहिणार आहोत अमाऊंट क्लेम ₹16,875. इन्शुरन्स क्लेम विल बी, आपण इन्शुरन्सचा क्लेम एवढा करणार आहोत आणि अमाऊंट आहे त्याची अमाऊंट ऑफ क्लेम किंवा अमाऊंट ऑफ क्लेम 16,875. तर तुम्हाला हे वर्किंग नीट समजून घ्या. असं सांगितलं होतं की 2,250 गुड्स होता, त्यातला 1,000चा गुड्स काय झालेला आहे, हरवलेला आहे, म्हणजे राहिला एवढा गुड्स. आणि ह्या गुड्समधला अर्धा गुड्स आपण एवढ्या किमतीला विकला आहे आणि अर्धा गुड्स काय झालेला आहे, इथं राहिलेला आहे. तो अर्धा गुड्स आपण इथं लिहिलेला आहे, कारण तो स्टॉक जळालेला आहे. जरी तो अनरेकॉर्डेड होता पण जळाला ना, जरी रेकॉर्ड नाही झालं पण तो तुमच्या शॉपमध्ये होता आहे आणि तो जळाला आहे, म्हणजे नुकसान झालेलंच आहे. जरी तुम्ही रेकॉर्ड नसलं केलं तरी पण मग विमा कंपनीकडून नुकसान भरपाई घ्यायला पाहिजे. आपण रेकॉर्ड नाही केला म्हणजे नुकसान झालं तरी आपल्याला ते मागण्याचा हक्क आहे. मग आपण सांगितलं की आमच्या शॉपमध्ये एवढा माल गुड्स होता, त्यातला अबनॉर्मल एवढा होता, टोटल एवढा लॉस झालेला आहे आणि त्यातला आम्ही 1,500 रुपीजचा वाचवलेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष आग कितीच्या गुड्सला लागली तर 16,875चा माल आगीमध्ये जळालेला आहे. म्हणून आम्हाला एवढा क्लेम तुम्ही द्यायला पाहिजे असं आपण विमा कंपनीला सांगू शकतो. 16,875 रुपीचा क्लेम करा. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.